रवी नुकताच घरी आला होता ऑफिसमधून. अहो, द्या ती बॅग माझ्याकडे. मी ठेवते. तुम्ही फ्रेश होऊन या. मी लगेच गरम गरम जेवायला वाढते. नको आहे मला जेवण. तू तुझं आवर. अहो, काय झालंय? का नाही जेवायचं? नाही इच्छा माझी. काय झालं ते तर सांगा. हेच हेच मला तुला विचारायचं की काय झालंय तुला? तू अशी गप्प गप्प का राहतेस? माझ्यापासून दूर दूर का पळते सांग. ती काही न बोलता किचनमध्ये गेली. रवीसुद्धा अगदी रागारागाने तिच्या मागे किचनमध्ये गेला. तिने हातात ताट वाढून घेतलं. तो अगदी तिच्या मागे येऊन उभा होता. अहो, जेवून घ्या. नको आहे मला जेवण. आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. रूममध्ये चल. मनू झोपली आहे तिकडे. मग आईबाबाच्या रूममध्ये चल. तो तिचा हात पकडून ओढतच आईबाबांच्या रूममध्ये घेऊन गेला. तो जसजसा तिच्याकडे सरकत होता तसतशी ती मागे सरकत होती आणि आता ती भिंतीला जाऊन टेकली होती. तोही तिच्या दोन्ही साईडला भिंतीवर हात टेकून उभा होता. दोघांमध्ये आता किंचित अंतर शिल्लक होते. तो लग्नानंतर पहिल्यांदा तिला इतकं जवळून बघत होता. तिचा तो घाबरलेला चेहरा, थरथरणारे हात, तो रागातच बोलू लागला. काय प्रॉब्लेम आहे तुला, सांगायचंय का मला? ती भीत बोलू लागली की हे बघा, हे लग्न मी फक्त आणि फक्त रुईला आई मिळावी म्हणून केलंय. हो का? जर रुईला आईच आणायची होती ना तर ती मी भाड्याने सुद्धा आणू शकलो असतो. आणि सगळी नाटकं कळती तुझी मला. सीमाच्या जाण्यानंतर मला माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची होती. झालं गेलं विसरून, आणि त्यासाठीच मी लग्न केलं तुझ्याशी. मी आधी तुझा होकार घेतला होता. तुझी तयारी होती ना? मग आत्ता काय झालं? मला आधी एक मुलगी आहे. आता मला आपल्या दोघांचं एक बाळ हवं आहे. त्याच्या त्या पिळदार शरीरयष्टीपुढे तिच्या नाजूक देहाचं अवसान गळून पडत होतं. त्याच्या त्या परफ्यूमच्या वासाने ती वेडी होत होती. पण मन आणि डोकं वेगवेगळे विचार मांडत होते. आता यापुढे तुझी इच्छा, तू आता माझ्यासाठी फक्त रुईची आई, असं म्हणून तो तडक निघून गेला. लग्नाला 1 महिना झाला होता, पण ती त्याच्यापासून दूर दूर राहत होती. घरात त्याचे आई बाबा असले की ती निर्धास्त असायची. झोपताना पण रुईला सोबत घेऊन झोपायची. पण नेमका आज त्याचे आई बाबा गावी गेले होते आणि तिला रात्रीची भीतीच वाटत होती. मात्र त्यानेही तिला वेळ द्यायचं ठरवलं होतं. पण हिचं असं वागणं बघून त्याला जास्तच राग येत होता. तो रूममध्ये जाऊन झोपला आणि ही इकडे आईबाबांच्या रूममध्ये झोपली. सकाळ झाली. तो कामाला गेला. ती तिचं आवरत होती. असेच 7-8 दिवस निघून गेले. कुणीच कुणाशी काहीच बोललं नाही. आज त्याचे आईबाबा घरी आले. तिलाही फारच आनंद झाला, कारण आता ती थोडी निर्धास्त झाली होती. संध्याकाळी सगळे सोबत जेवायला बसले होते. पण नेमकी रवीला एक अर्जंट कॉल आला आणि तो बोलण्यासाठी म्हणून बाहेर गेला. तोपर्यंत सर्वांची जेवणं आटोपली आणि फक्त तो बाकी राहिला. सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. त्याला वाढण्यासाठी ती तिथेच थांबली होती. तो बोलला, मला गुळपोळी हवी आहे. ती म्हणाली, आत्ता? हो आत्ता. येते ना तुला? नाहीतर आईला बोलव. नाही नाही, येते मला. तिची होणारी थरथर, तिला त्याची वाटणारी भीती, तो मस्त एन्जॉय करत होता. तो एकटक तिच्याकडे बघत होता आणि ती अजून त्याच्या अशा बघण्याने घाबरत होती, थरथरत होती. तितक्यात तिथे त्याची आई आली आणि म्हणाली, सीमा खूप सुंदर गोळपोळी बनवायची. ते ऐकून सगळे शांत झाले आणि तो तडक आपल्या रूममध्येच निघून गेला. सगळ्यांनाच वाईट वाटले, पण आता शेवटी करणार काय? सगळे शांत शांत झाले होते. तो दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी रविवार होता, त्यामुळे सगळं काही आरामात चाललं होतं. त्याचे आईबाबा एके ठिकाणी पूजेसाठी गेले होते. ते रुईलाही घेऊन गेले आणि यांना बाहेर फिरायला जा म्हणून सांगून गेले. ती किचनमध्ये काम आवरत होती. तो तिच्या मागे जाऊन उभा होता. काही हवं आहे का? हो. काय? तू हवी आहेस मला. ती गप्पच झाली. किती दिवस अशी दूर पळणार आहेस ग? केव्हा तरी हाती येशीलच ना. मग तुझ्यावर माझा हक्क आहे आणि तुझासुद्धा माझ्यावर. मी चुकत असेल तर नक्की सांग, पण तू इतकी दूर राहतेस. मी काही इतका वाईट नाही हे लक्षात ठेव, असं म्हणून तो बाहेर निघून गेला. एक दिवस रुईच्या शाळेत पॅरेंट मीटिंग होती. तो तिलाही घेऊन गेला होता. तिथलं सगळं आटोपल्यानंतर तो तिला घेऊन निघाला. पण तिने बघितलं अनोळखी रस्ता दिसतोय. ती घाबरली, जोरजोरात ओरडायलाच लागली, कुठे नेताय? गाडी थांबवा, गाडी थांबवा. त्याने गाडी थांबवली. मी इतका वाईट आहे का गं? तू माझ्यावर भरोसा ठेवत नाही? गुपचूप गाडीत बस, नाही तर तुझ्या बाबांना कॉल करेन आणि सांगेल फालतू नाटकं करते. कळलं ना? नाही, नका करू कॉल. बसते गाडीत. तीही घाबरली. गाडी एका फार्मसी कॉलेजजवळ थांबली. त्याने तिचं ॲडमिशन घेतलं आणि ते घरी आले. तो तिच्याशी आता एक शब्दसुद्धा बोलला नाही. आल्यानंतर तडक रूममध्येच निघून गेला. तिला जरा वाईट वाटले. तिने कामं आवरली आणि तीही रूममध्ये गेली. तो झोपला होता. त्याच्याकडे पाठ करून तीही झोपली. तितक्यात तिच्या आईचा कॉल आला. हॅलो आई, कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस बाळा? मी पण छान. जावई बापू झोपले का? हो. का गं? काही नाही, त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू? कशासाठी? काही नाही अगं, तुझ्या भावाचं ॲडमिशन होत नव्हतं.
तो आणि बाबा फारच टेन्शनमध्ये आले होते. जावई बापूंना कॉल केला तर त्यांनी फार मोठी मदत केली आणि दिलासाही दिला त्याबद्दल, आणि तुला काळजी वाटू नये म्हणून काही बोलले सुद्धा नाहीत. ते फार चांगले आहेत ग ते, त्यांना सगळ्यांची काळजी वाटते. फक्त सीमाच्या निधनानंतर थोडे हळवे झाले आहेत ते. काळजी घे त्यांची, जीव लाव त्यांना. आता मात्र ती सुद्धा हळवी झाली आणि तिला त्याला मिठी मारावी वाटत होती. दुसऱ्या दिवशी सर्वांचे जेवणं झाले, फक्त ती बाकी होती आणि तिने छान गुळपोळी बनवली होती. त्याच्या आवडीची साडी घातली होती. तिने त्याला जेवायला दिले. अरे वा रुई, आज रुईची मम्मा फारच खुश आहे. गुळपोळी बनवली, तीही न सांगता. हो रुई, मम्मा फारच खुश आहे. आणि हो रुई, तू आज आजीसोबत झोपायचं, चालेल ना? हो मम्मा. रुई, मला नक्की बरोबर ऐकायला येतंय ना? रुईची मम्मा काय बोलते ते? हो मग. ती लाजली आणि रूममध्ये गेली. तोही तिच्या मागे मागे गेला. तिने आनंदाने त्याला मिठी मारली. काय झालं रुईची मम्मा, एवढी खुश का? प्रेम आलंय. कुणावर? तुमच्यावर. आणि रुईची मम्मा नाहीतर अनु म्हणायचं, समजलं? हो का? हो मग. किती चांगले आहात तुम्ही, आणि मी किती वाईट वागले तुमच्यासोबत. सॉरी, पण मला सीमाताईची जागा घ्यायची नव्हती. वेडाबाई, तिची जागा मी तुला देतच नव्हतो. मी तुला तुझा हक्क देत होतो. हो, तुम्ही माझ्या नशिबात आला, हेच माझं मोठं भाग्य. चूक झाली समजून पदरात घ्यावं मला. हो, मी तर केव्हाच तुला आपलं मानून जवळ घेतलं आहे. आता फक्त तू मोठ्या मनाने तुझ्या साडीच्या पदरात मला घे, बस. तिने मात्र लाजून त्याला आता कडकडून मिठीच मारली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली छोटीशी सुंदर अशी प्रेमकथा जरूर सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.